नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना सतत काही ना काहीतरी खायला हवं असतं. तर आपण घरगुती सामानामध्ये तयार होणारी पुढची रेसिपी पाहूयात. बटाटा चिप्स हा पदार्थ लहान मुलांचा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. तर असे हे बटाटा चिप्स बाजारातल्यासारखे घरीच तयार झाले तर क्या बात है. बटाटा चिप्स करण्यासाठी आपल्याला 3 बटाटे लागणार आहेत. हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता या बटाट्यांची साल काढून घेऊया. आपण जे भाजीसाठी नेहमी घरामध्ये वापरतो तेच इथे बटाटे घेतलेले आहेत. फक्त हे घेतलेले बटाटे कडक असावेत, अजिबातही मऊ असू नयेत, नाहीतर चिप्स चांगले तयार होणार नाहीत. शेजारीच एका पातेल्यामध्ये थोडंसं थंड पाणी ठेवलेलं आहे. साल काढून झाल्यानंतर या पाण्यामध्ये बटाटे ठेवून घेऊया, जेणेकरून बटाटे अजिबातही काळे पडणार नाहीत. कढईमधील तेल गरम होईपर्यंतच या पाण्यामध्ये आपल्याला बटाटे ठेवून घ्यायचे आहेत. चिप्सवरती शिंपडण्यासाठी आपल्याला मिठाचं पाणी लागणार आहे. त्यासाठी ते वाटीमध्ये थोडंसं मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे. चिप्स तळण्यासाठी गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामधील तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता चिप्स तळण्यापूर्वी पाण्यामध्ये ठेवलेला बटाटा असा उचलून एखाद्या कॉटनच्या कापडाने चांगला कोरडा करून घ्यायचा आहे. तर इथे एक चांगला धार असलेला स्लायसर घेतलेला आहे. तर आपल्याला हा बटाटा डायरेक्ट तेलामध्ये खिसून घ्यायचा आहे. हा बटाटा आडवा न पकडता उभा पकडायचा आहे, म्हणजे एकदम पातळ अशा स्लाइस तयार होतील. तसेच आपल्याला हे सर्व चिप्स मोठ्या आचेवरती तळून घ्यायचे आहेत. 2 मिनिट चिप्स चांगले उलटपालट केल्यानंतर चिप्सचा हलकासा रंग बदललेला आहे. आता यामध्ये 1 चमचा मिठाचं पाणी शिंपडून घेऊया. मिठाचं पाणी टाकल्या थोडंसं बाजूला व्हायचं आहे, नाहीतर यातील तेल अंगावरती पडून इजा होऊ शकते. तसेही तेलामधील पाणी पटकन आटले जाते. पाणी टाकल्यानंतर परत 2 मिनिटं चिप्स असे उलटपालट करून घ्यायचे आहेत. आता चिप्सचा कलरही चांगला बदललेला आहे. जो काही मगाशी फेस येत होता तसा फेस नाही येता, तेल एकदम शांत झालेलं आहे. आता चिप्स तेलामधून काढून घेऊया. अशा प्रकारे राहिलेले सर्व चिप्स तळून घेऊया. चिप्स तळत असताना आपल्याला कढईमध्ये जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर चिप्स एकमेकांना चिकटतील व मऊ पडतील. तसेच अजून 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चिप्स हाय टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत. तसेच तेलामध्ये प्रत्येक वेळेस पाण्याचा शिंतोडा द्यायची गरज नाही. ज्यांना कुणाला डायरेक्ट तेलामध्ये चिप्स खिसणे अवघड वाटत असेल त्यांनी अशा प्रकारे एखाद्या ताटामध्ये चिप्स किसून घ्यावेत व एक चिप्स असा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. ही पद्धत थोडीशी वेळखाऊ आहे, परंतु सेफ आहे. हे चिप्सही असेच तळून घ्यायचे आहेत. तरी ते सर्व चिप्स तळून झालेले आहेत. तर या चिप्सच्या आवाजावरूनच तुम्हाला अंदाज आलेला असेल की चिप्स किती छान असे तयार झालेले आहेत. विकतचे महागडे चिप्स बाजारातून आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारचे चिप्स करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.